आम्ही इयत्ता 6वी मध्ये शिकतो. आमच्या शाळेचे नाव बेसिक संस्थेत फिरोदिया हायस्कूल हे आहे. आमच्या प्रकल्पाचे नाव हायड्रोपोनिक चारा हे आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रणव मंगेश गबडे आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. आज मी तुम्हाला हायड्रोपोनिक चारा याबद्दलची माहिती, उपयोग आणि याचा रिव्ह्यूज देखील सांगणार आहे. तर याचा उपयोग मी तुम्हाला सांगतो की याचा उपयोग असा आहे की याचा उपयोग दुष्काळात होतो आणि याचे गायांचा फॅट देखील वाढतो आणि गाय टवटवीत दिसतात. तर याचा रिव्ह्यू असा आहे की ज्या वेळेस आपण 1 किलो मका भिजू घालतो त्यावेळेस ती 1 किलो राहते, पण ज्यावेळेस आपण हायड्रोपोनिक चाराच्या साहाय्याने ती मका बनवण्यास सुरुवात करतो त्यावेळेस तिचे उत्पादन कमीत कमी 5 ते 6 किलो या दरम्यान होते. आता मी तुम्हाला याची कृती सांगणार आहे. सर्वप्रथम हायड्रोपोनिक चारा बनवण्यासाठी एका ट्रेमध्ये भरपूर पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्याच्यात 1 किलो मका टाकायची आहे. ती मका कमीत कमी 2 ते 3 दिवस त्याच्यात भिजून द्यायची. तिला छोटे छोटे कोंब आले की ती त्या पाण्यातून बाहेर काढून तिला आता एका उघड्या फडक्यात किंवा पोत्यात ठेवायची आहे. कमीत कमी तीही 2 दिवस ठेवायची. 2 दिवस ठेवली की तिला दर 2 तासांनी पाणी मारत राहायचे आहे. रात्री 7 वाजता त्याचे पाणी मारण्यास बंद करावे आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी ती मका उघडू त्यावेळेस ती आपल्या बोटा एवढी झालेली असेल आणि तिला हिरवळपणा आलेला असेल. आता ती मका आपण एका त्याच ट्रेमध्ये ठेवून तिचे कोंब न पडू देता तिच्यावर आता तुषार मारण्यास सुरुवात करायची आहे. ती मका हळूहळू आपल्या हातावर एवढी व्हायला लागली. आपल्या हाता एवढी झाली की तुषार मारण्यास कमी करावे आणि ती मका त्यातून बाहेर काढावी. आज ती मका त्यातून बाहेर काढली की ती मका एका मूळ घासात टाकावी किंवा ती गायांना तशी खायला दिली तरीही चालेल, पण मूळ घासात एकदम चांगली आहे. थँक्यू.